झाडू चालू आहे मंदिरामध्ये, झाडू मारतायत सकाळी आलेले महिला. हे स्वामींचे स्वागत केले आज वर्कआउटला आल्यामुळं. हे निरोगी ठेवण्यासाठी आम्ही इथे येतो. आज मला शर्ट घेतला आहे, टी शर्ट वर्कआउटसाठी. आज एक्सरसाइज होती. स्वामीनी स्वामी माझ्यासोबत आता आले 3 आहे. किलोमीटर चालणार आहे. पहाटे उठून मम्मी सोबत आता 3 किलोमीटर आता चालत येणार आहे. आता सावतामाळी ते SBI बँक 3 किलोमीटर असेल. तिथपर्यंत आता चालत जायचं ना. पण आता एक फ्रेंड सोबत एक डब्बा देऊया. ओके. हे डब्बा द्यायचा आहे. फ्रेंडला उठवायला आले मी. गुड मॉर्निंग मॅडम. आज महादेवाची काठी बसली आहे पाडव्याला. आता इथं कुरड्या पापड्या आता करता येणार नाही 15 दिवस. महादेवाची काठी बसली आहे. परवा मी रॅलीमध्ये खूप छान 2 आरत्या भेटल्या होत्या मला, सिद्धेश्वर मंदिराच्या आणि दोन्ही मंदिरांमध्ये आरत्या आमच्या झाल्या होत्या. इंद्रेश्वर मंदिरातही झाली होती आणि मला रुद्राक्ष मणीही सापडले दुसऱ्या दिवशी. म्हणजे प्रसाद मिळाला मला. मार्केटमध्ये आले आहे मी मेथीची भाजी करायला. आता भाजी घ्यायची आहे. मेथीची भाजी आज इथे घेऊन जाणार आहे. मेथीची भाजी नाही करणार. आता कुठली भाजी घेऊ? काहीतरी बघू यूट्यूबला बघून. स्वामिनी शाळा आली तुझी शाळा आली. मेथीची भाजी घेतली. आता निघालोय. आता स्टँड आहे जवळ. ही शाळा स्वामिनीची. इथे बस स्टँड आहे. एकाच लाईनला स्टँड, शाळा, दुकान, घर. त्यामुळे कुठे ओळायची गरज नाही पडत. मी आलो होतो आता SBI बँक गेली पाठीमागे. आम्ही आमच्या घराजवळ आलो आहे. स्वामिनी 3 किलोमीटर चालत आली आहे. क्लॅप हँड स्वामिनी. आता समर्थ बसून बसणार आहे आता. आम्ही चालत आलो आहे आता घरापर्यंत. सावतामाळी ते SBI बँके जवळ 3 किलोमीटर भरतं. स्वामीराज हॉटेलच्या जवळ. दार उघड समर्थ. खिडकी सुद्धा बंद केली बघ स्वामीनी. आता कुठे जायचं आपण? दुसरं घर बनवायचं का? दुसरी बिल्डिंग बांधायची? हा, अरे दार उघडा रे समर्थ. समर्थला नाही नेलं म्हणून किती समर्थ रोसलाय बघ स्वामीनी. आता कसे उघडा 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 लवकर. अरे उघडा रे समोर. दार उघड समर्थ. कसं आहे आता? तुला एकटीला नेलं ना तर रुसलाय आता. उघड ना. कुठे गेला? रुसलंय. सायकलही जमत नाही मला. 70 किलो वजन झालं आहे. त्यामुळे वर्कआउटला जावं लागत आहे. मला बसताच येत नाही आहे सायकलीवर. मी खूप सायकल चालवायची आधी. मेथीची भाजी आता मी निवडायला घेतली आहे. ह्याच्यात मला पुनर्नवा ही सब्जी भाजी भेटली आहे. पुनर्नवा आहे शरीरामधले नवीन आतडे खराब झाले नवीन तयार करते, नवीन पेशी नवीन तयार करते. हे मी गव्हाचे पीठ आणि मैदा नाही सॉरी बेसन घेतलं आहे. थोडासा कढीपत्ता घेतला आहे. त्यात हळदी टाकत आहे. हळदीनंतर मी ओवा टाकते. 2 चम्मच ओवा टाकला आहे. परत ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकलं आहे लहान मुलांना. ह्यात पण एक मिरची टाकलेली आहे आणि मेथीची भाजी, लसूण
मीठ ह्यात टाकून घेतलेलं आहे मी आणि मिक्सरवर काढलं आहे थोडं थोडं. आणि थोडी चिरलेली ठेवलेली आहे भाजी, मी बारीक चिरून घेतलेली आहे. निवडून धुवून पाणी वितळल्यानंतर मी चिरून घेतली आहे ती. ह्याला थोडासा आता ह्याला मिक्सही करायचं आहे आणि ह्याला काड्याशी बारीक चिरून घेतली आहे मी. काड्या भरपूर घेते नेहमी भाजीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये थोडासा जिरे टाकते, थोडासा मोरिंगा पावडर टाकते. हे मी मोरिंगा पावडर घरी बनवलेले आहे. यात B12 भरपूर प्रमाणात असतं. हे शेवग्याच्या कवळ्या पानांपासून धुवून वाळू घालायचं आणि मिक्सरवर काढायचं. हे अशी पावडर बनते. B12 भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे. आणि आपल्याला शाकाहारी असल्यामुळे हे B12 आपल्याला भेटत नाही आहे भाजीपाल्यांमधून. तर फक्त शेवग्याच्या पाल्यामध्येच B12 भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये असं फेवर म्हणून मी टाकत असते. ह्याच्यामध्ये थोडासा आता सोडाही टाकला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये हे सोडा टाकते. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मेथीची भाजी शक्यतो मुलं खात नाहीत. मग हे असं नवीन नवीन यूट्यूबला नवीन नवीन पदार्थ बघून मी हे काहीतरी खोंडबळे वगैरे असं करत असते. ह्याचंही नाव मला माहिती नाही आहे, पण ह्यात हे जे थोडं खोंडबळे आपण मराठीतून खोंडबळे याचा आकार द्यायचा आणि वाफवायचं. मग ते तळू शकतो, वाफवू शकतो. ह्याच्यामध्ये तेल टाकू विसरलं होते, तेल टाकून घेते. समजलं मी तेल टाकायला लावलं, जेणेकरून मऊ होतील. एवढे बनले आहेत. वाफवायला आता हे ठेवते मी. पाण्यामध्ये वाफवून घेते काही आणि वाफवायचे, हे परत बनवून हे वाफलेले परत तळून बी खाऊ शकतो किंवा तसंही दही सोबत वगैरे खाऊ शकतो. ते आता वाफवून घेते. आता हा लसूण थोडासा खराब निघाला, लसूण आहे त्यामुळे आता हे मी गार्डनमध्ये टाकणार आहे. आणि हे काड्या पण कंपोस्टसाठी मी गार्डनमध्ये टाकते. हे मी कंपोस्ट बनवण्यासाठी जिथे मी भाजीपाला करते, थोडाफार जसं जमेल गार्डनमध्ये तसं टाकते. ते मी भाजीपाला करते. आणि हे लसूण आता इथं ठेवून टाकते. पाणी टाकल्यानंतर थोडासा उगवल्यानंतर मी लावून घेते. हा माझा आधीचा लसूण आहे. हा लसूण आहे आधीचा, त्याला आणखीन लसूण नाही आलं. हे ओव्याचे पान म्हणतात, पण हे जे पोट दुखायला लागल्यानंतर भज्जी खाल्ले ना, ह्याची भज्जी खूप टेस्टी बी लागतात आणि पोट दुखल्यानंतर खाल्ल्यानंतर पोट बी कमी होतं. मी हे मंचुरियनमध्ये बी टाकते, खूप छान लागतं. काय आहे? तुत्ती खाताय ना? हे तुत्तीचं झाड आहे. अजून आहेत का कुठे? हे कारल्याचे झाड आले आहे. ह्याला थोडासा राख टाकली आहे म्हणजे लवकर त्याची ग्रोथ होईल. हा माझा छोटासा हादग्याचे झाड आहे. अजून तो मोठा झाला नाही, पण फुलं खूप छान लागलीत. झाडाला पाणी घालतोय आता. हे उकडलेले आहेत आणि हे कडकमध्ये तळले आहेत. आता हे दोन्ही पण खाऊन दाखवते. खूप कुरकुरीत झालेत. मग तुला शेवग्याची शेंग आवडते? नाही स्वामीनी तुला संध्याकाळची तयारी केली आहे. सूप आवडते? बनवत आहे मी संध्याकाळी. मग हे जर सूप बनवायचं आपण आता. सगळे मला म्हणतात मम्मी दिवसभर मी खोटारडी, मेडिकलमध्ये मम्मी जाऊन खोटारडी. आता आल्यानंतर बघ परत माझी शूट खोड्या केलं कशी आहे करते बघ संध्याकाळच्या मी. भाजीचा. शेवग्याच्या हे शेंगा सूप खात नाही ना बनवते तुम्ही, आहे. मग ह्याचं मी सूप बनवते. शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या, त्याची साल नाही काढली. त्यात पाणी टाकते. एक दालचिनीचा तुकडा, हे मिरे आणि एक लवंग आणि तेजपत्ता. मी यूट्यूबवर पाहिलं होतं. आणि ही एक लाल मिरची आणि कांदा आहे, लसूण सोलून टाकते. त्याचे मी छान सूप बनवते. कांदा टाकला आहे,
हे टोमॅटो टाकते. ह्याचा बिया काढून घेतलेले आहेत, कारण बिया किडनीला चांगले नसतात. लसूण टाकते आणि आता मी गॅसवर ठेवते. ह्याचीही साल नाही काढली आणि खूप मोठ्या मोठ्या शेंगा आहेत माझ्या शेतामधल्या, त्याला फवारणी वगैरे नाही आहे. मी आता हे पाण्यात उकळायला ठेवलं आहे. मी उकळताना भाजी शिजताना कधीही मी झापत नाही आहे त्याच्यावर ताक, कारण आम्ही राजीव दीक्षितचे चेले आहोत आणि त्यांना गुरु मानलेला आहे. त्यांनी हवा, पाणी आणि ऊन ह्याच्यामध्ये भाज्या शिजल्यानंतर भरपूर पौष्टिक होतात. त्यामुळे मी हे झापत नाही. असं राजीव दीक्षितचे बरेचसे स्टिप मी वापरते, पंचगव्याचेही वापरते. जर तुम्हाला अशी काही माहिती असेल तर खरंच फॉलो करा आणि लाईक करा. आणि हा व्हिडिओ बघत जावा, कारण राजीव दीक्षितचे बरेचसे मी टिप्स वापरलेले असते, ते तुम्हालाही माहिती पडेल. कारण किचनमध्ये आपण ऐकतो व्हिडिओमध्ये, पण आपण फॉलो नाही करत. पण मी 20 वर्ष झाले मी हे सगळं फॉलो करते. कधीही मी जर्मन वापरलं नाही आहे. आता मी स्टीलच्या पातेल्यामध्ये शिजवत टाकलेलं आहे. शिजलेलं आहे. मीठ टाकून घ्यायचं आणि ह्या शेवग्याच्या शेंगांचा गर काढून घ्यायचा. मी सगळं कांदा वगैरे काढलेला आहे. आता हे मिक्सरला वाटून घेते आणि हे पाण्यामध्येच हे शेंगांचे गर काढून घेते. हे पहा, हे मी गर काढून घेतलेला आहे शेंगांचा. आता एवढ्या शेंगा खाल्ल्या गेल्या नसत्या, पण आता सूप केल्यामुळे सगळं पौष्टिक जास्त खाल्लं जाईल. या अशा खोड्या कराव्या लागतात आयांना, मुलांसाठी, है ना स्वामिनी? ह्यात मिक्सरवर काढून घेणार आहे. मिक्सरवर काढलेला गर सगळा ह्या पाण्यातच ओतून घेणार आहे. थिकनेस किती छान आले आहे. त्यात कॉर्नफ्लॉवर वगैरे घालण्याची गरज नाही. थोडंसं आता उकळून घेते ह्याला गॅसवर. हे वाटीमध्ये काढून घेते. आता ही टेस्ट कोण करणार आहे, समर्थल का स्वामिनी? बघ, त्या कोणाला आवडतंय बघते. आता सूपची टेस्ट सांगा मला. त्या बी सारखे, त्याच्या आतलं बी सारखे. छान आहे. छान आहे. हां, छान आहे. यमी यमी.